architecture and interiors. हाय, माझं नाव सचिन डहाळे आणि माझ्यासोबत चेतना डहाळे. तर ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन स्टार्ट केलं आम्ही त्यावेळेसच इंटिरियर डिझायनर पॅरलल पाहायला सुरुवात केली होती. तर बरेच इंटिरियर डिझायनर बघितले आम्ही, पण वाटतच नव्हते की नाही हे काही करतील आपल्यासाठी किंवा आपल्याला जसं पाहिजे तसं होईल असं वाटत नव्हतं. नंतर असंच बोलता बोलता हिच्या भावाकडून कळालं की एक एनव्हिजन मध्ये आहेत मॅडम, एकदा त्यांना भेटून बघून या म्हणे. आम्ही भेटलो त्यांना. भेटल्यानंतर त्या जेवढ्या कन्व्हिन्सिंग वाटल्या ना तेवढे बाकीचे वाटलेच नाही. की प्रोजेक्ट त्यांनी हातात घेतला तर त्या आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने त्या तिथपर्यंत घेऊन जातील याची शाश्वती त्या भेटीमध्येच आम्हाला एक अंदाज आला. आणि कसं आहे की जेव्हा इंटिरियर डिझायनरशी भेटायचं ठरलं ना तर तेव्हा सचिनने हा डिसिजन माझ्याकडे सोपवला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की डिझाईन मुलींचं खूप असतं, कलर कॉम्बिनेशन मुलींना खूप इंटरेस्ट असतो. तर इंटिरियर डिझायनर मी तुला सगळ्या इंटिरियर डिझायनर्सला भेटून आणतो, कोणाला फायनल करायचं हा डिसिजन तू घे. तर मी निशिता मॅडमना फायनल करायचा डिसिजन घेतला. तर मला असं वाटतं मी घेतलेला डिसिजन बेस्ट डिसिजन होता आणि मी खूप हॅपी आहे. आणि जसं आम्ही इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर घर झालंय. आणि एंट्री तर अशी झालीये की जेव्हा एंट्री करतो ना माणूस तिथेच विषय संपला, पुढचं बघायची गरज नाहीये, इतकी सुंदर एंट्री झालीये. तर टॉप टू बॉटम आय एम व्हेरी हॅपी. आणि जेव्हा स्टार्ट केलं आम्ही इंटिरियर डिझायनर सोबत काम, तर जे काही छोट्या छोट्या कामांपासून म्हणजे जेव्हा त्यांनी डिझाईन्स आम्हाला दिले एखाद्या रूमचे, सपोज हे पर्टिक्युलर रूम आहे, बेडरूम आहे, त्याचं डिझाईन आम्हाला दिलं त्यांनी, त्याचं रिव्ह्यू करायला सांगितलं आम्हाला. सपोज त्यातलं काही आवडलं नाही किंवा आम्हाला असं वाटलं की हे असं नाही तसं पाहिजे तर त्यांनी प्रत्येक वेळेस चेंज करून दिलाय. जोपर्यंत आम्ही सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत त्यांनी चेंजेस केले. आणि जी काही क्वेरी असेल तेव्हा शुभांगी मॅम तर प्रत्येक कॉलला हजर होत्या. कधी कधी तर शेवटी तर असं होतं की आम्ही त्यांना दिवसातून 100 वेळेस कॉल करत होतो, पण प्रत्येक कॉलला शुभांगी मॅमनी आन्सर केलेलं आहे. तर ते खूप अप्रिशिएबल आहे. फीचर वाईज ऑलमोस्ट आम्ही कॉम्प्रोमाइज कुठंच नाही केलं. नाही आम्हाला असा इथं टेबल पाहिजे, हा टेबल असाच पाहिजे, स्लायडिंग टेबल पाहिजे, जसं की आता डायनिंग टेबल दिसतो. तर डायनिंग टेबल करताना असं होतं की रेडी डायरेक्ट बसू आपण वगैरे, म्हटलं तसं नको, एक आयलंड पाहिजे. आयलंड मध्ये डायनिंग टेबल जाणार, जो की आम्ही इंस्टाग्राम वगैरे याच्यावर पिंटरेस्ट किंवा इंस्टाग्राम वगैरे बघितला होता. त्यांना तो व्हिडिओ शेअर केला, त्यांनी तो प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून दाखवला, विच इज बियॉन्ड इमॅजिनेशन. की ते फार इझिली आणि जे बघितलं होतं त्याच्यापेक्षा खूप सुंदर बनवलं हे. बघा, इव्हन किचनचं पण असं झालेलं की माझा थोडासा प्रिफरन्स कसा होता, ऍक्वा कलरकडे होता. आणि मॅमना थोडंसं असं वाटत होतं की ऍक्वा कलर रूम मध्ये थोडा जास्त होतोय, कारण की आपलं टेबल पण ऍक्वा कलरचं आहे, आपली चेअर पण ऍक्वा कलरची आहे. तर मॅम थोड्या कन्व्हिन्स होत नव्हत्या, पण माझं जास्त ऍक्वा कलरकडे एवढं असल्यामुळे मग मॅम म्हणत होत्या, मॅम काय कोणता कलर तुम्हाला घ्यायचा, मग ऍक्वा घ्यायचा की ग्रे घ्यायचा. मी मॅमला म्हटलं, मॅडम तुम्ही डिसिजन घ्या, तुम्हाला कोणता कलर योग्य वाटतोय तो तुम्ही चॉईस करा. आणि मॅमनी जो कलर आता चॉईस केलाय ग्रे कलर, तो बघितला तर इतका सुंदर वाटतोय की इमॅजिन नाही होते. म्हणजे बेडरूम माझी होती तर त्या बेडरूमची बॅक वॉल जी आहे तर ती मला सुरुवातीपासूनच एक होतं माझं की नाही मला ती वॉल खूपच सुंदर हवी आहे, खूप सुंदर हवी आहे. आणि मी मॅमला खूप वेळेस बोलून पण दाखवली होती ती गोष्ट. तर आणि सिलेक्शनला वगैरे आम्ही गेलो. त्यानंतर आता जेव्हा ते सगळं बनलंय ना, त्यानंतर खरंच असं वाटतंय की यार मी जेवढी इमॅजिन केली होती ना बॅकवेल त्यापेक्षा सुद्धा ती खूप सुंदर झाली आहे. तर आम्हाला जी फर्स्ट फ्लोअरची बेडरूम क्रिएट करायची होती त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी होत्या. किड्स बेडरूम पण झाली पाहिजे, त्या मुलांना खेळायला जागा पण राहिली पाहिजे आणि बंक बेड वगैरे पण पाहिजे होतं. ओके, आणि त्यासोबत त्यांचा स्टडी टेबल पण पाहिजे. तर हे कॉम्बिनेशन त्यांना फक्त आयडिया दिली की असं पाहिजे आम्हाला, ओके, की एवढं झालं पाहिजे त्यामध्ये. तर रूम त्या हिशोबाने त्यांनी डिझाईन पण केली, इम्प्लिमेंट पण करून दाखवली, ज्याच्यामध्ये मुलांना खेळायला जागा पण स्पेस होती,
आणि समजा डबल बेड पण पाहिजे तर खाली एक बेड वर एक बेड, जो की युजेबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके. आणि मर्फी बेड असल्यामुळे तो बेड वॉलला टच होतो, ती जागा मोकळी राहते. आणि शिवाय ती रूम इतकी सुंदर झालीये की जे पण म्हणजे आमच्या कॉलनीमधली पण मुलं आलेत किंवा आमच्या रिलेटिव्हचे वगैरे जे मुलं आलेत, तर सगळ्यांना ती रूम एवढी आवडली की मुलं त्या रूम मधून बाहेरच निघत नाहीत लवकर. आता पॅरेंट्स बेडरूमचं म्हणलं तर पॅरेंट्स बेडरूम मध्ये जे कलर थीम वगैरे आहे, तर कलर थीम पण म्हणजे त्यांनी फक्त कलर थीम सांगितली, ती फक्त आईवडिलांनी मी पास ऑन केली की मी अशी आपण कलर थीम करतोय. ती म्हणलं की त्यांना डायरेक्टली आवडून गेली कलर थीम. इव्हन म्हणजे त्याचा त्यांनी डिझाईन वगैरे सॅम्पल वगैरे बनवून दाखवलं की असं बनल. ते जसं पॅरेंट्सला दाखवलं त्यांना एकदम आवडलं की नाही खूप छान झालं म्हणे. आणि शेवटी तर अशी वेळ आली होती की मॅडम जर का म्हटलं की तुम्हाला हा कलर घ्यायचा की तो कलर किंवा तुम्हाला कुठला आवडेल, आम्ही म्हणतो मॅडम तुम्ही डिसाईड करा तुम्हाला जो आवडेल, तुम्हाला जो योग्य वाटेल तो घ्या. आम्ही जे काही बघितलं आतापर्यंत त्यांनी केलेलं की त्यांनी जे काही सजेशन्स दिलेत किंवा त्यांनी जे केलंय ते बेस्टच केलंय. त्यामुळे तुम्ही पण त्यांना शेवटी आता जरी विचारलं त्यांना तर ते म्हणतील शेवटी लिटरली मॅडमने आम्हाला सांगितलं मॅडम यू टेक द कॉल. हेच आमचं वाक्य होतं की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करा. आणि थँक्यू एनव्हिजन टीम फॉर युअर ऑल द एफर्ट्स. शुभांगी मॅडम स्पेशली थँक्यू. लास्ट 8 days ज्यावेळेस हँडओव्हर चालू होतं म्हणजे वास्तुशांतीच्या अगोदर, डेडिकेशन इज सुपर. नो चॅलेंज, त्याला चॅलेंज नाही देऊ शकत. सकाळी 9 to इव्हनिंग 9 पर्यंत जोपर्यंत काम प्रॉपरली लाईन अप होत नाही तोपर्यंत त्या स्टिक होत्या इथं. ऑर्डर्सच्या बाबतीत पण काही गोष्टी लागत होत्या वगैरे. ओके. तर ते कंटिन्युअस फॉलोअप घेऊन वेंडर्सला हाताशी धरून पूर्ण घराला ते स्वरूप आणून दिलं दोन्ही निश्चित मॅडम आणि शुभांगी मॅडमनी. हॅट्स ऑफ. थँक्यू.